हाय स्टुडंट्स, आपण मागच्या तासामध्ये काय बघितलं की जीएसटी ट्रेडिंग चेन. आपल्याला आता प्रॅक्टिस सेट 4.2 बघायचं आहे. त्याचं बेसिक आपण मागच्या तासामध्ये बघितलेलं आहे. तर सगळ्यांनी अगोदर तुम्ही बेसिक क्लिअर करून घ्या. बेसिक क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट सोडवणं सोपं जाणार नाही. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी अगोदर जो बेसिकचा जो मी व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ एक वेळेस दोन वेळेस बघून ते बेसिक तुम्ही समजून घ्या आणि मगच प्रॅक्टिस सेट 4.2 सोडवायला सुरुवात करा. तर मुलांनो, प्रॅक्टिस सेट 4.2 मधले दोन एक्झाम्पल्स मी बोर्डवर लिहिलेले आहेत. तर आपला व्हिडिओ बनवताना वेळ वाचवण्यासाठी मी हे दोन एक्झाम्पल्स जे अतिशय सोपे असे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स मी बोर्डवर लिहिलेले आहे. तर हे एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिस सेट 4.2 मधला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 हे दोन एक्झाम्पल आपण बघणार आहोत. तर मागच्या तासामध्ये आपण तुम्हाला सांगितलं की आउटपुट टॅक्स कशाला म्हणायचं, त्याचप्रमाणे इनपुट टॅक्स कशाला म्हणायचं आहे. लक्षात सगळ्यांच्या? लक्षात नसेल तर परत तो व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे. तर पहिल्यांदा आउटपुट टॅक्स तुम्हाला ते ट्रेडिंग चेन समजून सांगताना सांगितलेलं होतं. आउटपुट टॅक्स म्हणजे काय, तर जेव्हा एखादा बिझनेसमॅन असेल किंवा रिटेलर असेल किंवा होलसेलर असेल, टॅक्स एखादी वस्तू विकल्यानंतर सेल केल्यानंतर कलेक्ट केलेला जो टॅक्स असतो त्याच्याकडे जमा झालेला, त्यांनी दुसऱ्याकडून घेतलेला जो टॅक्स आहे, वस्तू सेल केल्यानंतर कलेक्ट केलेला जो टॅक्स कलेक्टेड इज कॉल्ड आउटपुट टॅक्स. होलसेलरनी जर वस्तू रिटेलरला विकली असेल आणि ती विकताना त्यानं जर टॅक्स घेतलेला, जीएसटी घेतलेला असेल तर तो जीएसटी म्हणजेच त्याचा काय आहे, आउटपुट टॅक्स होलसेलरसाठी. आणि होलसेलर एखादी वस्तू जेव्हा मॅन्युफॅक्चरर कडून घेतो तेव्हा ती वस्तू परचेस करत असताना होलसेलर वस्तू परचेस करत आहे कुणाकडून, मॅन्युफॅक्चरर कडून. तर ती वस्तू परचेस करताना तो काही टॅक्स मॅन्युफॅक्चररला देत असतो. तर त्यानं जो टॅक्स मॅन्युफॅक्चररला दिलेला आहे परचेस करताना त्याला इनपुट टॅक्स म्हणायचं. तो इनपुट टॅक्स हा पुढे जाऊन काय होतो, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच ITC होतो. आलं लक्षात? परचेस करताना घेतलेला टॅक्स इनपुट टॅक्स आणि सेल करताना कलेक्ट केलेला जो टॅक्स आहे त्याला आउटपुट टॅक्स म्हणायचं. दोन्ही मधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स म्हणजेच जीएसटी पेएबल, त्याला द्यावी लागणारी जीएसटी म्हणजेच जीएसटी पेएबल ही काय असते, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट, ह्या दोघांमधला डिफरन्स हा जीएसटी पेएबल असतो. हे बेसिक आपण त्या ट्रेडिंग चेन मध्ये समजून घेतलेलं आहे. आता हे क्वेश्चन नंबर 1 बघू. प्रॅक्टिस सेट 4.2 मधला क्वेश्चन नंबर 1. तर हा क्वेश्चन सगळ्यांनी तुम्ही बुक काढायचंय, त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट जो आहे तो काढायचा आहे आणि त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 1 तुम्ही वहीवर लिहून घ्यायचा आहे. तो क्वेश्चन नंबर 1 काय सांगतो, चेतना स्टोर पेड टोटल GST of ₹1,05,000 at the time of purchase. चेतना स्टोरनी परचेस करताना जीएसटी किती पे केलेला आहे, ₹1,05,000 एवढा जीएसटी पे करून त्यानं काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत, परचेस केलेल्या आहेत. इथं परचेस हा शब्द आलेला आहे. and collected GST ₹1,22,500 at the time of sale. सेलच्या वेळेस एवढा जीएसटी त्यानं कलेक्ट केलेला आहे. मी आता सांगितल्यासारखं ह्या दोन किमती काय दिलेल्या आहेत हे तुमच्या लक्षात आलं. परचेस करताना दिलेला जीएसटी, परचेस करताना दिलेला जीएसटी म्हणजेच काय असतो, त्याचा
ह्या चेतना स्टोअरवाल्यांनी काही वस्तू खरेदी केलेली आहे आणि ती वस्तू खरेदी करत असताना त्यानं तो जो GST आहे तो घेताना दिलेला आहे. तो दिलेला जो GST आहे, परचेस करताना जो दिलेला GST आहे त्याला आपण काय म्हणतो, इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स किती झाला याचा, चेतना स्टोअरवाल्याचा परचेस करताना दिलेला GST म्हणजेच इनपुट टॅक्स त्याचा झाला ₹1,05,000. आता हाच त्यानं ती वस्तू त्याच वस्तू परत त्यानं सेल केल्या आणि सेल करताना त्यानं GST कलेक्ट केला. जो कलेक्टेड GST आहे, सेल करतानाचा GST ॲट द टाइम ऑफ सेल करतानाचा GST म्हणजे आउटपुट टॅक्स. परचेस करताना इनपुट टॅक्स, सेल करताना आउटपुट टॅक्स. मग ॲट द टाइम ऑफ सेल यानं एवढा GST कलेक्ट केलेला आहे म्हणजे हा काय झाला, त्याचा आउटपुट टॅक्स झाला. तर पुढे विचारले ड्युरिंग 1 जुलै टू 31 जुलै 2017 मध्ये त्यानं हे केलेलं आहे. तर त्यानं फाईन GST पेएबल बाय चेतना स्टोअर. तर त्यानं GST किती पे करायला पाहिजे हे तुम्हाला इथं प्रश्न विचारलेला आहे की GST पेएबल त्यानं गव्हर्नमेंटला किती GST द्यायचा आहे. एवढा GST त्यानं ती वस्तू परचेस करताना त्या मॅन्युफॅक्चरर असेल, होलसेलर असेल त्याला दिलेला आहे. एवढा GST त्यानं कलेक्ट केलेला आहे. तर त्याला किती GST पेएबल आहे एवढं तुम्हाला काढायचं आहे. आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल की काय करायचंय आपल्याला इथं नेमकं. आपण पहिल्यांदा लिहू फॉर चेतना स्टोअर. फॉर चेतना स्टोअर त्यानं परचेस करताना GST काय केलेला आहे, पे केलेला आहे. पेड GST ॲट परचेस. म्हणून इथं आपण लिहू GST पेड ॲट द टाइम ऑफ परचेस इक्वल टू किती आहे, ₹1,05,000. एवढा GST त्यानं परचेस करताना पे केलेला आहे. तर हा GST म्हणजे काय झाला, देअरफॉर हा त्याचा काय झाला, इनपुट टॅक्स. देअरफॉर इनपुट टॅक्स इक्वल टू ₹1,05,000. आणि हा इनपुट टॅक्स म्हणजेच काय असतो त्याच्यासाठीचा, ITC इनपुट टॅक्स क्रेडिट. देअरफॉर इनपुट टॅक्स क्रेडिट इक्वल टू ₹1,05,000. हा त्याचा ITC झाला. आता पुढे त्यानं GST कलेक्ट केलेला आहे. GST कलेक्टेड ॲट द टाइम ऑफ सेल. ती वस्तू सेल करताना त्यानं GST कलेक्ट केलेला आहे ₹1,22,500. म्हणजेच हा कलेक्टेड GST म्हणजेच काय आहे, आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स किती झाला मग, ₹1,22,500. आता आपल्याला काढायचंय GST पेएबल बाय चेतना स्टोअर. GST पेएबल इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स किती आहे, 1,22,500 आणि ITC किती आहे, 1,05,000. ह्या दोन्ही मधला डिफरन्स तुम्हाला काढायचा आहे. दोन्ही मध्ये कितीचा डिफरन्स येईल मग, 22,000. कितीचा डिफरन्स आला, 22,000 रुपीचा. दोन्ही मध्ये काय आलेला आहे, डिफरन्स आलेला आहे ₹22,000. तर त्याला GST किती पे करावी लागते, ₹22,000. देअरफॉर GST पेएबल बाय
चेतना स्टोर is rupees 22,000 एवढा GST त्याला पे करायचा आहे. आलं लक्षात? आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स म्हणजे काय हे तुम्हाला समजलं तर तुम्ही एक्झाम्पल अतिशय सरळपणे फक्त दोघांमधला डिफरन्स काढायचा आहे. तो डिफरन्स म्हणजे GST पेएबल. तुम्हाला फक्त इथे लिहायचंय की जी आउटपुट टॅक्स किती आलेला आहे, इनपुट टॅक्स किती आहे, आउटपुट टॅक्स किती आहे आणि दोन्ही मधला डिफरन्स म्हणजे GST पेएबल. आलं लक्षात सगळ्यांचे हे एक्झाम्पल? याच्यामध्ये नक्कीच काही अडचण असणार नाही. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघू. दुसरं जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय, नाझमा इज प्रोप्रायटर ऑफ ए फर्म रजिस्टर्ड अंडर GST. GST रजिस्टर झालेल्या एका फर्मची ती काय आहे, प्रोप्रायटर आहे. तर शी हॅज पेड GST ऑफ रुपीज, हे ना GST पेड केलेली आहे. ऑन परचेस, इथं पण परचेस दिले म्हणजे हा काय झाला त्यासाठीचा इनपुट टॅक्स झाला. अँड कलेक्टेड रुपीज 14,750 ऑन सेल, सेलला दिलाय म्हणजे हा आउटपुट टॅक्स झाला. तर व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ITC, तर ITC त्यासाठी काय असेल, इनपुट टॅक्स क्रेडिट काय असेल हे विचारलंय. टू बी क्लेम्ड अँड व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST पेएबल, तिला किती GST पे करावा लागेल नाझमाला हे विचारलंय. मग इथं आपल्याला परत अशाच प्रकारे हे दोन्ही एक्झाम्पल जवळपास सेमच आहेत म्हणून मी दोन्ही एक्झाम्पल एकाच वेळेला बोर्डवर घेऊन तुम्हाला सांगितलेलं आहे. आता फॉर नाझमा GST ऑन परचेस, परचेस साठीचा म्हणजे काय आहे तिचा इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स किती आहे, रुपीज 12,500 आणि हा इनपुट टॅक्स म्हणजे काय होतो, ITC. देअरफॉर ITC इक्वल टू रुपीज 12,500, हा त्यासाठी काय झाला, ITC झाला. आता ऍट द टाइम ऑफ सेल, सेल करताना तिनं जो GST घेतलेला आहे, कलेक्ट केलेला आहे तो आहे आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स रुपीज, आउटपुट म्हणजे दुसऱ्याकडून आलेला, इनपुट म्हणजे स्वतः दिलेला. आलं लक्षात? स्वतः जो दिलेला असतो स्वतः केव्हा देतो, खरेदी करताना, आणि सेल केल्यानंतर दुसऱ्याकडून आपण कलेक्ट करतो त्याला आपण आउटपुट, आउटपुट म्हणजे बाहेरून आलेला, हे लक्षात ठेव. आउटपुट टॅक्स रुपीज 14,750 आला. आता आपल्याला काढायचे GST पेएबल. GST पेएबल इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स 14,750 आणि ITC आहे 12,500 आणि दोन्ही मधला डिफरन्स आहे रुपीज 2,200 रुपीज एवढा त्याच्यामधला डिफरन्स आहे. म्हणजे तिला GST किती पे करावा लागेल, रुपीज 2,200 रुपीज GST पेएबल आहे आणि त्यासाठी ITC किती आहे, रुपीज 12,500. मग खाली आन्सर लिहू. देअरफॉर अमाऊंट ऑफ ITC to be claimed by Nazma is rupees, इथं रुपीज अशा प्रकारे लिहिलंय, रुपीज 12,500 and GST payable is rupees 2,200 rupees. 2,200 रुपीज GST तिला पे करावा लागेल. सॉरी 2,250 रुपीज, सॉरी 2,250 रुपीज एवढा GST तिला काय करावा लागेल, पे करावा लागेल. आलं लक्षात? तर इथं
नाजमासाठीचा इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स लिहिला, जीएसटी पेएबल काढला. क्वेश्चन मध्ये तुम्हाला आयटीसी किती आहे हे विचारले, म्हणून आयटीसी क्लेम्ड जेवढा दिल्या आयटीसी म्हणजे इनपुट टॅक्स 12,500 आलेला आहे आणि जीएसटी पेएबल आहे 2,250 रुपीज एवढा जीएसटी पेएबल त्यासाठी असणार आहे. हे दोन क्वेश्चन तुम्ही वहीवर लिहून घ्यायचे आहेत आणि हे क्वेश्चन लिहून घेतल्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करणार आहोत. तर आता पुढे लिहा, सगळ्यांनी लिहायला सुरुवात करा. हे लिहिणं झाल्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 लिहिणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 लिहायचा आहे आपल्याला. तुम्ही पण माझ्यासोबत क्वेश्चन नंबर 3 लिहायला सुरुवात करा. अतिशय सोप्या पद्धतीचे हे क्वेश्चन आहेत. हे तुम्हाला अगदी सहजपणे सोडवता येणार आहेत. त्याच्यामध्ये जे सांगितले ते फक्त तुम्ही समजून घ्या आणि तशा पद्धतीने फॉर्म्युला लिहून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. आता क्वेश्चन नंबर 3 आहे आमिर एंटरप्राइजेस. आमिर हा क्वेश्चन नंबर 3 प्रॅक्टिस सेट 4.2 मधला. आमिर एंटरप्राइज परचेस्ड चॉकलेट सॉस बॉटल. मी तर शॉर्ट मध्ये लिहिते, चॉकलेट सॉस bottles and chocolate sauce bottles and paid GST of rupees 3,800. He sold those bottles to Akbari Brothers and collected GST of rupees 4,100. पुढे दिले मयंक फूड कॉर्नर परचेस्ड मयंक फूड कॉर्नर purchased these bottles from Akbari Brothers and paid GST of rupees 4,500. Find amount of GST payable. Find amount of
GST payable of every stage of every stage of trading and hence find payable CGST and SGST. CGST and SGST काय सांगितलंय, आमिर एंटरप्राइजेस जो आहे तो त्यानं चॉकलेट सॉस बॉटल्स परचेस केलेल्या आहेत आणि त्यानं GST पे केलेला आहे ₹3,800 एवढा. त्यानंतर ही सोल्ड दीज बॉटल्स टू अकबरी ब्रास. म्हणजे इथं आपल्याला पहिल्यांदा ट्रेडिंग जे आहे ती ट्रेडिंग कशा प्रकारे आहे हे लिहावं लागेल. म्हणून इथं आपण बॉक्स करून समजून घेऊ. पहिल्यांदा आहे आमिर एंटरप्राइजेस. कोण आहे? आमिर एंटरप्राइजेस. आमिर एंटरप्राइज त्याच्याकडून त्यानं कुणाला परचेस केलेला आहे, सेल केलेला आहे? अकबरी ब्रदर्स. आणि अकबरी ब्रदर्स पासून परत पुढे कुठं गेलेला आहे? मयंक फूड कॉर्नर. मयंक फूड कॉर्नर. पहिल्यांदा आपण ही ट्रेडिंग जी आहे ती समजून घेऊ. काय सांगितलंय इथं? हा आमिर एंटरप्राइजेस जो आहे तो काय करतो? GST पे करतो ₹3,800 ला ॲट द टाइम ऑफ परचेस. म्हणजे ह्यानं जे चॉकलेटच्या बॉटल्स घेतलेल्या आहेत हा घेताना ₹3,800 त्यानं पे केलेले आहेत. ह्यानं स्वतः जवळची जी रक्कम पे केलेली आहे त्याला आपण काय म्हणतो? इनपुट टॅक्स. म्हणजे याच्यासाठीचा इनपुट टॅक्स काय झाला? इनपुट टॅक्स ₹3,800. ह्यानं त्या बॉटल चॉकलेटच्या बॉटल परचेस करताना त्यानं एवढा GST पे केलेला आहे. आणि आता हा सोल्ड करतो, हा विकतो. कुणाला विकतो? तो अकबरी ब्रदर्सला विकतो आणि त्याच्याकडून तो ₹4,800 एवढा GST कलेक्ट करतो. म्हणजे आता यानं ₹4,800 GST कलेक्ट केलाय. म्हणजे ह्याच्यासाठी आउटपुट टॅक्स काय झाला? आउटपुट टॅक्स कलेक्ट केलेला ₹4,100. 4,100 यानं कलेक्ट केलं. हे झालं इथपर्यंत. आता अकबरी ब्रदर्स. अकबरी ब्रदर्स काय करतो? याला ₹4,100 देतो. हा ह्याच्या जवळचे ₹4,100 कुणाला देत आहे? आमिर एंटरप्राइजेसला. म्हणजे हे जे ₹4,100 आहेत हे यासाठीचे काय झाला? इनपुट टॅक्स. कारण ह्यानं जवळ परचेस करताना ह्याच्याकडून जेव्हा तो चॉकलेट सॉसच्या बॉटल घेतो तेव्हा याला तो ₹4,100 GST म्हणून देतो. म्हणजे अकबरी ब्रदर्स साठी इनपुट टॅक्स काय झाला? इनपुट टॅक्स किती झाला? ₹4,100. बरोबर आहे. आता हा याच्यासाठीचा आउटपुट टॅक्स आणि याच्यासाठी तो इनपुट टॅक्स असणार आहे. हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचंय. आता हा त्या चॉकलेटच्या बॉटल कुणाला विकतो? मयंक फूड कॉर्नरला विकतो. आणि मयंक फूड कॉर्नर कडे तो मयंक फूड कॉर्नर परचेस दीज बॉटल्स फ्रॉम अकबरी ब्रास. हा याच्याकडून परचेस करतो
आणि त्याला जीएसटी किती पे करतो, पेड जीएसटी ऑफ ₹4,500. हा याला ₹4,500 देतो. हा ह्याला ₹4,500 देतो म्हणजे यानं ते ₹4,500 कलेक्ट केलेले आहेत. म्हणजे यासाठीचा आउटपुट टॅक्स काय झाला, आउटपुट टॅक्स, कारण हे त्यानं टॅक्स घेतलेला आहे, कलेक्ट केलेला आहे, म्हणून आउटपुट टॅक्स झाला ₹4,800. यानं टॅक्स दिला एवढा आणि घेतला किती, ₹4,800 टॅक्स त्यानं घेतलेला आहे. कुणाकडून घेतला, मयंक फूड कॉर्नर, बरोबर आहे. याच्याकडून यानं एवढा टॅक्स घेतला, यानं याला टॅक्स दिला, म्हणजे हा आउटपुट टॅक्स. यासाठीचा काय झाला, तो इनपुट टॅक्स झाला. आता ह्याच्या पुढे व्यवहार झालेला नाही कुठला, म्हणून आपल्याला या ट्रेडिंग मध्ये फक्त हा एक व्यवहार, इथला एक ट्रेडिंग आणि ही एक ट्रेडिंग, म्हणजे ह्या दोन ट्रेडिंग मध्ये किती जीएसटी दिलेला आहे हे आपल्याला बघायचं आहे. जीएसटी पेएबल इथं काय सांगितलंय, फाइंड अमाउंट ऑफ जीएसटी पेएबल एव्हरी स्टेज ऑफ ट्रेड. ह्या फर्स्ट स्टेजला आणि सेकंड स्टेजला जीएसटी पेएबल किती आहे हे काढायचंय आणि फाइंड पेएबल सी. आता ह्याने जेवढा जीएसटी दिलेला आहे त्याच्या अर्धा जीएसटी आणि अर्धा एसजीएसटी असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्या दोन स्टेज मधलं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. ह्या मयंक फूड कॉर्नरनं पुढे काय केलं ते आपल्याला माहित नाही, फक्त ह्यानं इकडे एवढा जीएसटी दिला, तो याच्यासाठीचा आउटपुट टॅक्स म्हणून इथं सांगितलेलं आहे. इथं ह्यानं देताना तुम्हाला मयंक फूड कॉर्नर ऍट द टाइम ऑफ परचेस हा शब्द वापरलाय, म्हणजे तुम्ही हा इनपुट टॅक्स आहे हे तुम्ही बघताल, परंतु आपल्याला तो इनपुट टॅक्स इथं आउटपुट टॅक्स म्हणून यूज करायचा आहे. हे इथं तुम्हाला समजून घ्यायचंय ह्या एक्झाम्पल मध्ये. आलं लक्षात. आता हे एक्झाम्पल आपण स्टेप वाईज घेऊ. पहिल्यांदा लिहू फॉर आमिर एंटरप्राइज. फॉर आमिर एंटरप्राइज इनपुट टॅक्स किती आहे, इनपुट टॅक्स ₹3,800. म्हणजेच हा काय झाला, ITC ₹3,800. आणि तुम्हाला लिहायचंय आउटपुट टॅक्स. आता आउटपुट टॅक्स किती आहे, ₹4,100 एवढा आउटपुट टॅक्स आहे. आता आउटपुट टॅक्स माहित आहे, इनपुट टॅक्स माहित आहे, तर तुम्ही काय काढू शकता, जीएसटी पेएबल. जीएसटी पेएबल इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स आहे ₹4,100 मायनस इनपुट टॅक्स आहे ₹3,800. दोन्ही मधला डिफरन्स ₹300. म्हणजे आमिर एंटरप्राइजेस साठी जीएसटी पेएबल किती आहे, ₹300 एवढा जीएसटी पेएबल आहे. मग सीजीएसटी आणि एसजीएसटी किती असेल, देअरफॉर सीजीएसटी इक्वल टू एसजीएसटी इक्वल टू रुपीज, ह्या 300चा हाफ म्हणजे ₹150. ₹150 त्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी पे करावा लागेल, बरोबर आहे. आता आपल्याला बघायचंय सेकंड स्टेज साठी. सेकंड स्टेज मध्ये अकबरी ब्रदर्स जो आहे त्यानं हा जो व्यवहार आहे तो केलेला आहे. सेकंड स्टेज मध्ये काय लिहू, फॉर अकबरी ब्रदर्स. अकबरी ब्रदर्स साठी आता इनपुट टॅक्स किती आहे हे बघू. इनपुट टॅक्स इक्वल टू ₹4,100 इनपुट टॅक्स आहे. आणि आउटपुट टॅक्स किती आहे, आउटपुट टॅक्स इक्वल टू ₹4,500 एवढा त्याचा आउटपुट टॅक्स आहे. इनपुट टॅक्स म्हणजेच काय, ITC इक्वल टू ₹4,100 एवढा ITC झाला.
आता इनपुट टॅक्स माहित झाला, आउटपुट टॅक्स माहित झाला, आपल्याला काय काढता येईल तर जीएसटी पेएबल. जीएसटी पेएबल, जीएसटी पेएबल इन सेकंड स्टेज मध्ये. जीएसटी पेएबल आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स किती आहे रुपीज 4500 मायनस रुपीज 4100 इक्वल टू रुपीज 400. 400 एवढा जीएसटी अकबरी ब्रासला पे करावा लागेल. आता CGST आणि SGST. CGST इक्वल टू SGST इक्वल टू, इथं हाफ इंटू GST हे पण लिहिलं तरी चालते. हाफ इंटू GST, हाफ इंटू 400 इक्वल टू रुपीज 200. यांना GST आणि SGST इच रुपीज 200 पे करावा लागतो. आता ह्या मयंक फूड कॉर्नर साठी तर आपल्याला जीएसटी, ह्याला जीएसटी पे करायची गरज नाही. त्यानं जीएसटी याच्याकडे दिला आणि मोकळा झाला. याला गव्हर्नमेंट पर्यंत जायची गरज पडलेली नाही. तर गव्हर्नमेंटला ह्या दोघांना जीएसटी पे करावा लागलेला आहे, हे इथं लक्षात ठेवा. मग आता आपल्याला हे जे झालेलं आहे हे एका टेबल मध्ये इथे सांगायचंय की ह्या ट्रेडिंग मध्ये कशा प्रकारे जीएसटी पे केलेला आहे. मग पहिल्यांदा आपण लिहू इथं कंपनीचं नाव, कंपनी, कंपनी. त्यानंतर कंपनी नंतर लिहू जीएसटी किती पे केलेला आहे, त्यानंतर CGST आणि त्यानंतर SGST किती पे केलेला आहे हे लिहू. पहिली कंपनी कुठली आहे, आमिर, आमिर एंटरप्राइज. त्यानं जीएसटी किती पे केलेला आहे रुपीज 300. CGST किती पे केला रुपीज 150 आणि SGST किती पे केला रुपीज 150. त्यानंतर पुढे आहे अकबरी ब्रदर्स. अकबरी ब्रदर्स, अकबरी ब्रदर्सनी जीएसटी किती पे केलेला आहे रुपीज 400 आणि रुपीज 200 एवढा CGST आणि रुपीज 200 एवढा SGST. मग आता आपल्याला खाली लिहायचंय टोटल त्यांनी किती जीएसटी पे केलेला आहे. टोटल जीएसटी पे केलेला आहे रुपीज 700 आणि CGST किती पे केला टोटल 350 आणि SGST किती पे केला 350. म्हणजे हा टोटल ट्रेडिंग मध्ये 350 CGST 350 SGST म्हणजे टोटल जीएसटी 700 रुपीज हा गव्हर्नमेंट कडे गेलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. हे एक्झाम्पल मध्ये जे ट्रेडिंग दिलेली आहे क्वेश्चन मध्ये हे काय दिलेलं आहे हे वाचून तुम्ही इथं अशा प्रकारे जर व्यवस्थितपणे ती माहिती लिहून घेतली किंवा समजून घेतली तर तुम्हाला हे पुढचे एक्झाम्पल, हे इथं तुम्हाला असं लिहायची गरज नाही, हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी लिहिलेले आहे. तुम्ही फक्त हे ट्रेडिंग लिहून मनातल्या मनात कोण कुठं परचेस केलेला आहे आणि किती जीएसटी पे केलेला आहे हे समजून घेऊन तुम्हाला इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स कसा काढायचा हे जर समजलं तर तुम्हाला हे पुढचं सगळे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. तर आता आपण याचा पुढचा भाग जो आहे हा पुढच्या तासामध्ये बघणार आहोत. तर आता आपण पुढच्या तासामध्ये याच्यामधलेच पुढचे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. धन्यवाद.